शिवसेना उपनेते पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली सांगली सर्किट हाऊस येथे पदाधिकाऱ्यांची मीटिंग व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। त्यानंतर सांगली कुपवाड व मिरज सुभाषनगर येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर मिरजमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर सांगलीमध्ये प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांची जोरदार सभा झाली। यावेळी बोलताना नितीन बानुगडे पाटील म्हणाले की सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका निवडणूक ही शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत यांच्या नेतृत्वामध्ये ताकदीने निवडणूक लढणार आणि जिंकणार असून त्या उद्देशाने संपूर्ण तयारी झाली आहे। येत्या काळात शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची व पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची सभा होणार आहे। तरी यावेळी उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, भगवानदास केंगार, डॉक्टर किशोर ठाणेकर, तानाजी सातपुते, महिला आघाडी जिल्हा संघटिका सुजाता इंगळे, शकीरा जमादार, तालुका प्रमुख प्रताप विचारे, विश्वास कांबळे, सणी कोरे, सांगली शहर प्रमुख मयूर घोडके, रुपेश मोकाशी, मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हट्टेकर, सुरेश भोसले, कुपवाड शहर प्रमुख विजय गडदे, युवा सेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेरसिंग राजपूत, पांडू लोहार, हरिदास पडळकर, रोहन पवार, मुन्ना शेख, सलीम शेख, नितीन जाधव, सुनील ढोले, चंद्रकांत वक्रल, अब्दुल मोमीन, किरण कांबळे, ओंकार देशपांडे, विष्णू पाटील, संतोष पाटील व शिवसैनिक उपस्थित होते। आज सकाळपासूनच सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। त्याच्यामध्ये शिवसेनेच्या अनेक शाखांची उद्घाटनं आज झाली। आज जिल्हा संघटिका शकीराताई जमादार यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि दुपारच्या सत्रामध्ये सांगली मिरज महापालिकेच्या दृष्टीने पक्षाची बैठक झाली आणि सांगली मिरज महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जे उमेदवार निवडणुकीला इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती झाल्या। शिवसेना पक्षाकडून लढण्यासाठी सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेच्या अनेक उमेदवारांचा प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला। खरं तर विधानसभेला मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे तानाजीदादा सातपुते उमेदवार होते। जवळपास 85,000 मतं त्यांना मिळाली। पराभव जरी थोडक्यात झाला असला तरी मिरजकरांनी कायमच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर विश्वास ठेवला आहे आणि जनतेचा हा विश्वास हेच आमचं सगळ्यात मोठं बळ आहे। आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली आता निश्चितपणे शिवसेनेची कौडदौड चालू आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निश्चितच मोठी आणि यशस्वी वाटचाल करेल। यश मिळवायचं असेल तर मतदार यादी तितकीच महत्वाची, हे त्या मतदार यादीचं सगळ्यात मोठं महत्व आहे। ज्याचा मतदार यादीचा अभ्यास पक्का आहे त्याला निवडणुकीचं यशही पक्का आहे अशी एक साधारण भावना आहे। पण ज्या पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये नावं घुसडली गेली, दुबार नावं आणली गेली, ती जर संख्या बघितली तर साधारणपणे 5-5 हजार बोगस मतदार, 5-5 हजार दुबार नावं तुम्हाला दिसतील। प्रारूप याद्या खरं तर मागच्या काही दिवसापूर्वी आल्या त्या तुम्हाला कदाचित मिळाल्या असतील। जिल्हा प्रमुखांनी तुमच्या सगळ्यांना त्या उपलब्ध करून दिल्या असतील। या प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात जी काही नावं मतदारांची आहेत ती साधारणपणे कालची 7 डिसेंबर पर्यंत त्या मतदार यादीवर आक्षेप घ्यायला मुदत होती। निवडणूक लढणाऱ्या तुमच्यापैकी किती जणांनी त्या मतदार यादीवर आक्षेप घेतलाय? तुमच्या मतदारसंघात तुमच्या प्रभागामध्ये किती दुबार नावं आहेत, किती बोगस नावं आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही अभ्यास केलाय का? निवडणूक आयोगाला तशी तुम्ही माहिती दिली आहे का? आता जी नावं दुबार आहेत त्याच्याबद्दल निवडणूक पहिली गोष्ट की तुम्ही लढता हे आधी पहिलं लोकांना कळालं पाहिजे। तुमचं चिन्ह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। लोकांनी तुम्हाला मतं का द्यावीत हा विचार तुम्ही लोकांपर्यंत मांडला पाहिजे आणि मग तुमची निवडणूक ही जनतेनं हातात घेतली पाहिजे। हा झाला एक भाग प्रचाराचा आणि प्रसाराचा। दुसरा भाग याच्यातला जो त्याच्यामुळे शिवसेनेचे मशाल प्रत्येकाच्या बुडावून पेटवायची ताकद लागले तर सांगलीत तुम्ही इथं बसत राहायचं आहे। आम्ही उद्धव साहेबांना पण विनंती करू सरांना इकडे तुम्ही ठेवावं, चांगल्या सीटा निवडून द्यायचे। मिरज मतदारसंघात
तुटक्या काळात मतानं आपला जो पराजय झालेला आहे तो महापालिकेमध्ये सर आम्ही तुम्हाला इथं ग्वाही देतो सगळ्या शिवसेनेकडून आम्ही या ठिकाणी तुमच्या समोर शिवरायाची शपथ घेतो की आम्ही शिवसेनेशीच प्रामाणिक राहणार आणि शिवसेनेचाच भगवा पडवणार. जास्त काय बोलत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.